हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण प्रश्नसंच 15. आपल्या चॅनलवर 30 दिवसात लेखी 90+ नक्कीच होईल. जर तुम्ही डेली सराव करत असाल आपल्या चॅनलवर तर तुमचा 90+ स्कोअर होणारच पोलीस भरतीच्या पेपरमध्ये. सो स्टार्ट करूया आपल्या 25 क्वेश्चन सिरीजला. प्रश्न क्रमांक 1. स्पष्ट अनुस्वार असलेले अक्षर टिंबटिंब असते. पर्याय आहेत अ. गुरु, ब. लघु, क. पद, ड. चरण. पर्याय क्रमांक अ. गुरु हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्ट अनुस्वार असलेले अक्षर गुरु असते. प्रश्न क्रमांक 2. प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले. या वाक्यातील पाणावले शब्दाचे क्रियापद ओळखा. पर्याय आहेत अ. साधित क्रियापद, ब. सिद्ध क्रियापद, क. शक्य क्रियापद, ड. भावकर्तृक क्रियापद. पर्याय क्रमांक अ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले या वाक्यातील पाणावले या शब्दासाठी क्रियापद आहे साधित क्रियापद. प्रश्न क्रमांक 3. वडिलार्जित या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा. पर्याय आहेत अ. सनातनी, ब. उधळ्या, क. स्वकष्टार्जित, ड. अवलक्षणी. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. वडिलार्जित या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द आहे स्वकष्टार्जित. प्रश्न क्रमांक 4. एकत्रित कुटुंबात असलेल्या वर्षाला कामाचा सदानकदा कंटाळा असतो. या वाक्यासाठी खालील लागू असलेल्या योग्य म्हणीचा पर्याय लिहा. पर्याय आहेत अ. कानात बुगडी गावात फुगडी, ब. खायला काढ भुईला भार, क. कागबाई उभी दारात दोघी तिघी, ड. केडीवर नारडी अन घर चंद्रमोडी. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. एकत्रित कुटुंबात असलेल्या वर्षाला कामाचा सदानकदा कंटाळा असतो. या वाक्यासाठी योग्य म्हण आहे कागबाई उभी दारात दोघी तिघी. प्रश्न क्रमांक 5. ज्याची श्रद्धा नसते त्याच्यापासून परमेश्वर दूर असतो. या वाक्यासाठी खाली दिलेल्या योग्य त्या म्हणीचा पर्याय निवडा. पर्याय आहेत अ. पिंडी ते ब्रह्मांडी, ब. पदरी पडले पवित्र झाले, क. पाप्याला पंढरपूर आळशाला गंगादूर, ड. पदरी पडले झोंड हासून केले गोड. पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्याची श्रद्धा नसते त्याच्यापासून परमेश्वर दूर असतो. या वाक्यासाठी योग्य म्हण आहे पाप्याला पंढरपूर आळशाला गंगादूर. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध या गटात मोडत नाही. पर्याय आहेत अ. जय, ब. हार, क. गत, ड. यशस्वी. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे. यशस्वी हा शब्द गटात मोडत नाही. शब्द सिद्ध या गटात मोडत नाही. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणते उदाहरण हे स्वरसंधीचे आहे. पर्याय आहेत अ. विद्या प्लस अर्थी बरोबर विद्यार्थी, ब. सत प्लस जन बरोबर सज्जन, क. तपा प्लस धन बरोबर तपोधन, ड. चित प्लस आनंद बरोबर चिदानंद. पर्याय क्रमांक अ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्या प्लस अर्थी बरोबर विद्यार्थी हे उदाहरण आहे स्वरसंधीचे. प्रश्न क्रमांक 8. पुढीलपैकी अशाभ्यस्त शब्दसमूह कोणता. पर्याय आहेत अ. गुटगुटीत किरकिर, डावपेच, वटवट, ब. अर्धामुर्धा, झाडबीड, किडूकमिडूक, अधळपधळ, क. उद्याबिद्या, फळफळ, तुरुतुरू, देवघर, ड. वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अंशाभ्यस्त शब्दसमूह आहे अर्धामुर्धा, झाडबीड, किडूकमिडूक, अघड पघड. प्रश्न क्रमांक 9. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अधोरेखित शब्दाचा प्रकार पुढीलपैकी कोणता. पर्याय आहेत पूर्णाभ्यस्त शब्द, ब. अंशाभ्यस्त शब्द, क. अनुकरणवाचक शब्द,
ड वरीलपैकी एकही नाही. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे अधोरेखित शब्द हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे. प्रश्न क्रमांक 10. ख, झ, फ, स व्यंजनांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत अ. अल्पप्राण, ब. महाप्राण, क. अनुनासिक, ड. उष्मे. पर्याय क्रमांक ब ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. द्वंद्व समास नसलेले वाक्य ओळखा. पर्याय आहेत अ. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी, ब. पावसाळ्यात भाजीपाला स्वस्त मिळतो, क. सुलभाची तब्येत 2-3 दिवसात बरी होईल, ड. अभ्यास न केल्यामुळे कल्पना नापास झाली. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे अभ्यास न केल्यामुळे कल्पना नापास झाली हे द्वंद्व समास नसलेले वाक्य आहे. बाकी जेही वाक्य आहे ते द्वंद्व समासाचे उदाहरण वाक्य आहेत. प्रश्न क्रमांक 12. लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. पर्याय आहेत अ. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय, ब. व्यंजनात स्वर मिळून अक्षर बनते, क. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय, ड. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. पर्याय क्रमांक क ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो. पर्याय आहेत अ. केवल वाक्य, ब. मिश्र वाक्य, क. संयुक्त वाक्य, ड. प्रश्नार्थी वाक्य. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे मोठे पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो हे केवल वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14. कोणता वाक्प्रचार किंवा म्हण एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विपर्यास करणे या अर्थाची नाही आहे. पर्याय आहेत रक्ताचे पाणी करणे, राईचा पर्वत करणे, काट्याचा नायनाटा करणे, पराचा कावडा करणे. पर्याय क्रमांक अ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा. पर्याय आहेत चिरंतन, चिरकाल, चिरायू, अल्पकाळ. पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अल्पकाळ. प्रश्न क्रमांक 16. जगा आपण माणसासारखे या वाक्यातील प्रकार ओळखा. पर्याय आहेत समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे जगा आपण माणसासारखे या वाक्याचा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा. पर्याय आहेत अ. लंबोदर, ब. देवालय, क. चंद्रानना, ड. त्रिनयन. पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे देवालय हा शब्द बहुव्रीही समास नसलेला शब्द आहे. बाकी लंबोदर, चंद्रानना, त्रिनयन हे तिन्ही शब्द बहुव्रीही समास असलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 18. काल रात्री म्हणे गारा पडल्या अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. पर्याय आहेत शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे अधोरेखित शब्द हा केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रश्न क्रमांक 19. त्याची मती कुंठित झाली अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात मोडतो. पर्याय आहेत तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. पर्याय क्रमांक अ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याची मती कुंठित झाली अधोरेखित शब्द हा तत्सम प्रकारात मोडतो. प्रश्न क्रमांक 20. मनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. पर्याय आहेत उद्देश मर्त्य, विधेय आहे. उद्देश मनुष्य, विधेय मर्त्य. उद्देश मनुष्य, विधेय मर्त्य आहे. उद्देश मर्त्य आहे, विधेय मनुष्य. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे मनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील उद्देश आहे मनुष्य,
आणि विधेय आहे मर्त्य आहे. प्रश्न क्रमांक 21. ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागते. या वाक्यात कोणता वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे? पर्याय आहेत: अंग चोरणे, अंग टाकणे, अंगावर पडणे, अंगावर काढणे. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पडून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. पर्याय आहेत: पाठ पुरविणे, पाठ दाखविणे, पाठ राखणे, पाठीशी घालणे. पर्याय क्रमांक ब ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पडून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार आहे पाठ दाखविणे. प्रश्न क्रमांक 23. उताना या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत: तिरपा, उताना, पालथा, सरळ. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पालथा. प्रश्न क्रमांक 24. खालील वाक्यरचनेचा प्रकार सांगा. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. पर्याय आहेत: मिश्र वाक्य, केवल वाक्य, शुद्ध वाक्य, संकेतार्थी वाक्य. पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास टिंबटिंब वाक्य म्हणतात. पर्याय आहेत: मिश्र, संयुक्त, केवल, प्रधान. पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात.